संकटात सापडलाय कोकणचा राजा। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन। कोकणचा राजा अशी ओळख असलेल्या हापूस आंब्यावर यंदा संकटाचे सावट गडद झाले आहे। कधी अवेळी पडणारा पाऊस तर कधी हुलकावणी देणारी थंडी। निसर्गाच्या या लहरीपणामुळे हापूसचे उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणावर घटण्याची भीती निर्माण झाली आहे। बागायतदारांनी लाखो रुपये खर्च करून जोपासलेला मोहर आता दव आणि बदलत्या हवामानामुळे काळा पडू लागला असून मोहर फुलला असला तरी त्यात कणी धरण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने बागायतदारांच्या डोळ्यात पाणी आले आहे। पाहूयात याबाबतचा सविस्तर तपशील। डिसेंबर मधील थंडीने बागायतदारांच्या आशा पल्लवित केल्या होत्या। आंबा कलमे मोहराने पांढरशुभ्र न्हावून निघाली होती, मात्र निसर्गाला हे सुख फार काळ पाहावले नाही। गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांनी आंबा हंगामाचे कंबरडे मोडले आहे। सकाळी पडणारे दाट दव आणि आर्द्रतेमुळे चांगला असलेला मोहर काळा पडत आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या मोहराने बागा फुललेल्या आहेत त्यात फळधारणा होण्यासाठी आवश्यक असलेली कणी अत्यंत कमी प्रमाणात दिसत आहे। मोहर आहे पण फळ नाही, अशी विदारक स्थिती बागांमध्ये पाहायला मिळत आहे। पालवी फुटल्यापासून ते मोहर टिकवेपर्यंत बागायतदारांनी पदरचे पैसे खर्च करून महागड्या कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या। नोव्हेंबरच्या अवकाळी पावसातून वाचवलेली पालवी आता हातात येईल असे वाटत असतानाच निसर्गाने पुन्हा एकदा घात केला आहे। फवारण्या करूनही निसर्गाच्या प्रकोपापुढे बागायतदार हतबल झाला आहे। औषधांचा खर्च, मजुरी आणि खते यांचा ताळमेळ बसवताना बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे। मात्र उत्पादनाचे आकडे पाहता हा खर्च निघण्याची चिन्हेही धूसर आहेत। दरवर्षी आंबा बागायतदार निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करतो, मात्र यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात सरकार आणि कृषी विभाग अपयशी ठरत आहे। हवामान बदलाच्या या संकट काळात बागायतदारांना नेमके तांत्रिक मार्गदर्शन आणि नुकसान भरपाई वेळेवर का मिळत नाही। केवळ आश्वासनांचे डोस पाजण्यापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर उतरून बागायतदारांना आधार देण्याची गरज आहे। यंदाचा हापूस हंगाम केवळ निसर्गाच्या लहरीपणामुळे नाही तर बदलत्या हवामानाशी दोन हात करण्याच्या अपुऱ्या यंत्रणेमुळे धोक्यात आला आहे। जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत आणि निसर्गाची साथ मिळाली नाही तर कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला हापूस यंदा सर्वसामान्यांच्या ताटातून आणि बागायतदारांच्या खिशातूनही गायब झालेला पाहायला मिळेल। यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।